या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। शंभर टक्के महाविकास आघाडीचं सरकार येणारी काळ्या दगडावरची रेघ आहे। महाराष्ट्राचा माहोल जर तुम्ही म्हणाल तर महाराष्ट्राचा माहोल असा आहे की महाराष्ट्रात आता फुलत नाही कमळ, बंद पडणार घड्याळ आणि किती बी ताण येत नसतोय बा। हे महाराष्ट्राचा आजचा खरा माहोल आहे। कारण गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवणारे महायुतीचं सरकार असेल, युवकांच्या बेरोजगारीच्या विषयी ढिम्म राहणारं सरकार असेल, माता भगिनींच्या सुरक्षेच्या वेळी ढिम्म राहणारं सरकार असेल, हे महायुतीचं सरकार आता हद्दपार करण्याचा निर्णय महाराष्ट्रातल्या जनतेने घेतलाय। महाराष्ट्र एक वेळ चुकीला माफी करतो, पण महाराष्ट्र गद्दारीला क्षमा करत नाही आणि त्यामुळं महाराष्ट्रानं हे ठरवलंय की कोणत्याही परिस्थितीत हे महायुतीचं सरकार हद्दपार करणार। मला वाटतं त्यांना घरचा आहेर हा अर्धे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी दिलेला आहे आणि या पद्धतीनं महाविकास आघाडीचं जे फार महत्वाची पंचसूत्री जी आहे जातनिहाय जनगणना, ही जातनिहाय जनगणना हे अनेक समाजांचं जे म्हणणं आहे, त्यांच्या ज्या न्याय मागण्या आहेत आणि आरक्षणाची मर्यादा 50% वर नेण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची गोष्ट आहे। आणि बटेंगे तो कटेंगे हे दोन अर्थानं भारतीय जनता पक्ष जे वापरतोय, मला वाटतं या पद्धतीनं जर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा चेहरा वापरून बटेंगे तो कटेंगे म्हणत असतील आणि माननीय पंतप्रधान महाराष्ट्रात येऊन एक है तो सेफ है म्हणत असतील, तर माननीय पंतप्रधानांनी ही अप्रत्यक्ष कबुली दिलेली आहे की त्यांच्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये आम्ही सेफ नाही होत। म्हणून आता पंतप्रधानांना पुन्हा येऊन सांगावं लागतं ना, एक है तो सेफ है। शेवटचा प्रश्न असा आहे की आमचा असा आहे की महाविकास आघाडीमधील दोन बड्या नेत्यामध्ये म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आणि आपला हे बॅक निवडणूक आयोगाकडनं तपासलं जातं, यावर आपली काय प्रतिक्रिया? मी थोडी करेक्शन करतो, दोन बडे नेते, एक मोठे नेते, एक साधा कार्यकर्ता। पण आमच्या बॅगेत सापडणार काय त्यांना? आमच्या बॅगेत त्यांना निष्ठा सापडेल, आमच्या बॅगेत त्यांना विश्वास सापडेल, परंतु निवडणूक आयोगाच्या या कारवाईविषयी कोणतंही दुमत नाही। पण म्हणणं एवढंच आहे की अशाच पद्धतीनं माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, माननीय अजितदादा पवार, माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याही बॅग चेक होताना जर आम्हाला दिसल्या तर आम्हाला आनंद वाटेल, कुठेतरी आम्हालाही वाटेल 50 खोके एकदम ओके या घोषणेमध्ये काही फार तथ्य आहे की नाही हे आमच्याही समोर येईल। आणि याच पद्धतीनं आता मी सोलापूर उत्तर मध्ये होतो, सोलापूर उत्तर मध्ये ही गोष्ट ठाम स्पष्टपणे समोर येते की 20 वर्षांची निष्क्रियता आता जनता झुगारून देणार आणि महेश अण्णा कोठे यांना सोलापूर उत्तरची जनता आमदार करणार, ही काळ्या दगडावरची रेघ। मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियां। पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियां स्पेशल मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला। चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियां चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध। खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध। स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। आमचा पत्ता हॉटेल बडे मियां, विजापूर वेस्ट, सोलापूर।